धुळे गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरात काडतुसांचा साठा जप्त. नवीन गुन्ह्यांसह कडक कारवाईचे संकेत. धुळे येथील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी रणबीर सिंग सुखदेव सिंग खालसा याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या गुरुद्वारातील निवासातून मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आलेले असून या प्रकरणी त्याच्यावर शस्त्र अधिनियमाअंतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 5 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या हिंसाचार प्रकरणी रणबीर सिंग खालसा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि पोलिसांनी त्याच्या गुरुद्वारातील घराची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक पुरावे मिळालेले आहेत. यामध्ये 8 mm KF 8 जिवंत गोळ्या, SLR रायफलसारख्या दिसणाऱ्या 45 mm HPM 35 जिवंत पिस्तूल, काडतुसे, मॅगझिन, 2 रिकामे मॅगझिन या बेकायदेशीर शस्त्र साठ्या प्रकरणी आरोपीवर शस्त्र अधिनियम कलम 325 अन्वये नवीन गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यात तपास करण्यासाठी त्याला पुन्हा जेलमधून ताब्यात घेतलं जाणार आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अतिरिक्त कलम धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्याच्या गुरुद्वाराच्या हिंसाचारासंबंधी आपण 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपी रणबीर खालसा याच्या घरझडतीमध्ये आपण केली असता त्याच्यामध्ये आपल्याला 8 SLRच्या साधर्म्य दाखवणारे काही राऊंड्स मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला 35 हे 9 mm राऊंड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि 2 देसी बनावटीच्या मॅगझिन्स आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या अनुषंगाने काल धुळे शहर पोलीस स्टेशन येथे आपण नव्याने 325 आर्म्स ॲक्ट हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी रणबीर खालसा हा सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. त्याला लवकरच आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत. त्याचप्रमाणे गुरुद्वारामध्ये इतर लोकांना अडवणूक करणे यासाठी देखील आपण एक गुन्हा 3/26 धुळे शहरमध्ये आपण दाखल करण्यात आला होता. तर त्याच्यामध्ये काल नवीन 299 BNS कलम हे देखील ॲड करण्यात आलेलं आहे आणि त्याची देखील कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत. चंद्रशेखर अहिरराव, जनविश्वास न्यूज, धुळे. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.